उन्हाळ्याची सुरुवात सगळीकडे झालेली आहे आणि या उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरावर देखील परिणाम व्हायला लागलेले आहेत। उन्हाळ्यात काय होतं, आपल्याला वॉटर लॉस होतो, डिहायड्रेशन होतं आणि तहान खूप जास्त लागते। मग आपण काय करतो, बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा फ्रीजचा दरवाजा उघडतो, थंडगार पाण्याची बाटली घेतो आणि गटगट पाणी पितो। हे अत्यंत अयोग्य आहे तुमच्या शरीराच्या दृष्टीने, कारण असं हे फ्रीज मधलं थंडगार पाणी पिल्यामुळे फक्त जिभेला किंवा तोंडाला तुम्हाला चांगलं वाटतं, परंतु हे थंड पाणी आमाशयामध्ये पडल्यामुळे पचनशक्ती अग्नी हा कमी होतो, त्यामुळे अन्नपचन खराब होतं, भूक कमी लागते आणि आपल्याला थकवा येतो। मग यावर उपाय काय, तर माठ। हो, माठातलं पाणी हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे। या माठातल्या पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये नॅचरल थंडावा निर्माण होतो, पचनशक्ती आपली चांगली राहते, त्यामुळे थकवा जाणवत नाही आणि थंडगार पाणी पिल्यामुळे फ्रीज मधल्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा घसा धरतो, खोकला होण्याचे चान्सेस होतात, ते सुद्धा माठातल्या पाण्यामुळे होत नाही। म्हणून या उन्हाळ्यामध्ये फ्रीज मधलं पाणी न पिता माठातलं पाणी घ्या।